A very glad morning to all. I welcome you back once again in the lecture of Business Economics where we started chapter number 2nd. In this chapter we studied about the concept of demand. Okay, in the earlier lecture we completed the concept of demand. There are various types of demand. For example, individual demand is there, market demand, short term demand, long term demand. Apart from that, the demand for perishable goods, demand for durable goods. These are the nothing but type which you already covered in the last lecture, as well as you have a brief knowledge about it as per your knowledge of the 12th standard. Right now in this lecture we are going to start the new concept regarding demand, that is demand forecasting. First of all, you have to understand what is the meaning of demand forecasting. डिमांड म्हणजे मागणी, फोरकास्टिंग म्हणजे अंदाज. आपण काय म्हणतो एक्सपेक्टेशन्स किंवा एस्टिमेशन. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं काय करत असतो, अंदाज बांधत असतो की बाबा माझ्या किती वस्तूंना मागणी राहील, माझ्या किती वस्तू खपल्यात जातील, तर त्याला डिमांड फोरकास्टिंग असं म्हणायचं. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिगार्डिंग टू द प्रोड्युसर, बिकॉज प्रोड्युसर और यू कॅन से द सेलर, कुठलाही दुकानदार असू दे, कुठलाही उत्पादक असू दे, त्यांना किती वस्तू त्याच्या विकल्यात जातील ह्याचं इस्टिमेशन तो त्याच्या डोक्यामध्ये करत असतो. आणि मगच तो त्याबद्दलचं प्रोडक्शन किंवा तेवढा स्टॉक तो मागवत असतो. म्हणजे इफ यू वॉन्ट टू सस्टेन इन द मार्केट, इफ यू आर लुकिंग फॉर द प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, यू शुड हॅविंग द नॉलेज अबाउट द डिमांड फोरकास्टिंग अँड सो इट इज इन्क्लूड इन युअर सिलेबस. सो what is the demand forecasting? Demand forecasting in your simple language you can say that it is the estimation of future demand. म्हणजे माझ्या वस्तूला भविष्यात किती मागणी राहील याचा अंदाज बांधणे म्हणजे डिमांड फोरकास्टिंग. आणि फोरकास्टिंगचा शब्द अर्थ लक्षात घ्यायचा, अंदाज. ओके, मीन्स इट इज द सिस्टमॅटिक प्रोसेस टू अँटिसिपेटिंग द फ्युचर डिमांड. Always remember, what is the basic definition? The demand forecasting is the systematic process that involve anticipating the demand for the product and services of an organization in future. कुठल्याही ऑर्गनायझेशनची फ्युचरमध्ये काय डिमांड राहणार आहे, तर त्याला आपण म्हणणार आहोत डिमांड forecasting. Okay, accurate demand forecasting is essential for the firm to enable to produce the required quantity at the time and arrange well the advance for the various inputs. आता हे का केलं जातं? डिमांड फोरकास्टिंगचा फायदा काय होतो की इफ यू हॅव टू टेक व्हेरियस डिसिजन, यू हॅव टू डिमांड द रॉ मटेरियल फॉर इट, यू हॅव टू डिमांड द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन फॉर देट, अँड फॉर दॅट इफ यू हॅविंग द फ्युचर एस्टिमेशन देन अँड देन ओनली यू गॉट अ सिरियस आयडिया की बाबा मला किती प्रोडक्शन केलं पाहिजे, मला किती रॉ मटेरियल मागवलं पाहिजे. तर हा मुद्दा इथं आहे. सो डिमांड फोरकास्टिंग इज व्हेरी मच युजफुल फॉर द प्रोडक्शन युनिट. अँड इवन इफ यू आर अ मॅनेजर देन इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू यू टू टेक द व्हेरियस डिसिजन्स. आता नुसतं मला सेल्स वाढवायचा हा एकच मोठं माझ्या पुढं नसतो, तर अपार्ट फ्रॉम दॅट त्याच्या पुढं माझ्याकडे बरेचसे मुद्दे असतात की फॉर एक्झाम्पल मग तिथं मला प्रोडक्शन किती करायचं आहे, मला प्रोडक्ट डायव्हर्सिफिकेशन किती करायचं आहे, मला कॉम्पिटिशन काय राहणार आहे नियर फ्युचरमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मला तिथं आवाका ह्या डिमांड फोरकास्टिंगमुळे कळत असतो. कारण तुम्हाला माहिती आहे इफ यू वॉन्ट टू सस्टेन इन द मार्केट यू हॅव टू फेस द कट थ्रोट कॉम्पिटिशन. आता लेट वी टेक द एक्झाम्पल ऑफ ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज. पूर्वी भारतामध्ये ऑटोमोबाईल कंपनीज खूप कमी असायच्या आणि कसं व्हायचं की ऑप्शन्स खूप कमी असायचे. परंतु आता जर तुम्ही बघत असाल तर नंबर ऑफ कंपनीज आर एंटर्ड आणि प्रत्येकाचं प्रोडक्ट डायव्हर्सिफिकेशन आहे. प्रत्येकजण कारमध्ये नवीन काहीतरी लॉन्च करते आणि त्या ॲज पर दॅर फ्युचर्स त्यांची डिमांड वाढते, आलं लक्षात. आणि मग ज्या काही बाकीच्या कंपन्या आहेत इफ दे वॉन्ट टू सस्टेन तर त्यांना त्यांचं डिमांड फोरकास्टिंग कळलंच पाहिजे. म्हणून तर आजकाल तुम्ही बघता की ऑटोमोबाईल कंपनी पहिल्यांदा काय घेते तर पहिल्यांदा बुकिंग्स घेतात आणि बुकिंग्सवरनं ते मॅन्युफॅक्चरिंग करतात बिकॉज दे डज नॉट वॉन्ट टू टेक द रिस्क. कारण कसं होतं इफ यू डज नॉट हॅविंग द नॉलेज अबाउट द फ्युचर डिमांड अँड इफ यू आर प्रोड्युसिंग गुड्स मोर अँड मोर देन इट विल बी क्रिएट द स्टॉक ऑर द एक्सेस कॅपॅसिटी विल बी देअर, की जेवढी मागणी आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त तयार केलं असं बऱ्याच वेळेस आपल्याला दिसतं. तर तो मुद्दा तिथं आहे. सो डिमांड फोरकास्टिंग इज व्हेरी मच युजफुल. नाउ अगेन आय एम गोइंग टू रिवाइज व्हॉट इज द फोरकास्ट. Forecast is the prediction and the estimation of the future situation. Under the given construct, the demand forecasting means the expectations about the future course of the market demand for the product. In the other word, it means that the prediction of the future demand. The good forecasting of the good reduces uncertainty environment in which the business decisions are made. Good forecasting चा फायदा काय होतो तर it will reduces the risk which is arise in the future era. The demand forecasting is to be efficient, accurate and meaningful should be proceed the systematic plan, right? According to the Professor Hans and Paul,
त्यांचं काय म्हणणं आहे डिमांड फॉरकास्टिंगशी रिलेटेड, तर दे एक्सप्लेन द व्हेरियस स्टेप्स रिगार्डिंग डिमांड फॉरकास्टिंग. आता तुम्हाला माहीतच आहे की डिमांड फॉरकास्टिंग केलंच पाहिजे. इफ यू आर अ प्रोड्युसर अँड सेलर यू शुड हॅविंग द नॉलेज रिगार्डिंग डिमांड फॉरकास्टिंग. बट what are the steps involved into it? But if you want to do the demand forecasting, first of all you have to set the object or you have to select the problem first की बाबा काय मला केलं पाहिजे. तर कुठल्या वस्तूचं मला प्रोडक्शन करायचं आहे, किती प्रमाणात करायचं आहे, दॅट इज युअर फर्स्ट प्रॉब्लेम, दॅट इज युअर ऑब्जेक्टिव्ह. ओके, मीन्स यू हॅव टू सेट द ऑब्जेक्टिव्ह की मागच्या वर्षी मी 100 गोष्टी विकलेल्या होत्या, यावर्षी मला 150 गोष्टी विकायच्या. दॅट इज युअर ऑब्जेक्ट की माझ्या कमोडिटीला 150ची मागणी राहील. हे तुम्ही एक ऑब्जेक्ट तिथं फ्रेम केलं. अपार्ट फ्रॉम दॅट यू हॅव टू सिलेक्ट द गुड्स जे काही तुम्ही सेल करत असता मार्केटमध्ये. प्रोड्युसर सेल द व्हेरियस टाइप्स ऑफ गुड्स. दॅट गुड्स आर classified into various categories like consumer goods is there, apart from that luxurious goods is there, capital goods is there, perishable goods is there, raw material, or you can say the factor of productions are there. So you have to select first what are the goods, and as per that goods you have to select or the identification of the demand forecasting. If you are selling the consumer goods like grocery or ready made clothes, तर त्याची डिमांड ही नेसेसरी मध्ये जाते, त्यामुळे त्याची डिमांड ही कंटिन्युअसली वाढतच असते. ओके, परंतु इफ यू आर लुकिंग फॉर द लक्झरी, तर लक्झरी गुड्सची डिमांड ही ग्रेटली अफेक्टेबल बाय द इन्कम लेवल ऑफ अ कन्झ्युमर. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो पहिल्यांदा तुम्हाला तुम्ही कुठलं सेल करणारे गुड्स ते सजेस्ट तिथं पहिल्यांदा ते डिसाईड केलं पाहिजे. अँड द लास्ट वन इज द सिलेक्शन ऑफ द मेथड. फॉर द डिमांड फॉरकास्टिंग देर आर नंबर ऑफ मेथड. इन द नेक्स्ट स्लाइड वी आर गोइंग टू क्लिअर वॉट आर द कन्सेप्ट रिगार्डिंग वॉट आर द मेथड्स रिगार्डिंग डिमांड फॉरकास्टिंग. तर ज्या तुमच्या प्रोडक्टला जी मेथड सूट होणार आहे तुम्हाला ती सिलेक्ट करावी लागणार आहे आणि त्याच्याप्रमाणेच तुम्हाला तिथं काय करावं लागणार आहे, तर डिमांड फॉरकास्टिंग करावं लागणार आहे. सो वी आर गोइंग टू स्टडी द टाइप्स. ओके, वन सेकंड, आय विल चेंज दिस. Here you can see that there are number of methods regarding demand forecasting. Basically the demand forecasting concept is divided into two categories. One is the opinion polling method and second one is the statistical method. Opinion polling method means you are directly connected with the consumer. So that opinion polling method is further divided into consumer survey method, Salesforce method, or the opinion method, you can say the Salesforce opinion method, and third one is the expert opinion method. First of all you have to focus on these three methods only: consumer survey, Salesforce opinion survey, and the expert opinion method. What is the consumer survey method? Consumer survey method is nothing but you contact with the customer directly and collect the information from them. It called as a consumer survey method. की जेव्हा तुम्ही कंझ्युमर सर्वे करता किंवा जेव्हा तुम्ही डायरेक्टली कंझ्युमरशी भेट घेता आणि त्याच्यानंतर त्याच्याकडनं डेटा कलेक्ट करता, तर त्याला आपण कंझ्युमर सर्वे मेथड असं म्हणू शकतो. बट इट इज टाईम कन्झ्युमिंग अँड एक्सपेन्सिव्ह, राईट. तुम्ही प्रत्येक डोअर टू डोअर, इफ यू गो डोअर टू डोअर अँड कलेक्ट द इन्फॉर्मेशन, इट रिक्वायर टू मच टाईम, अँड फॉर दॅट कलेक्शन ऑफ द इन्फॉर्मेशन you have to hire the employment, and it is expensive as well as a time consuming. So sometimes this method is not preferred by the production unit. Apart from that, the second one is the Salesforce opinion method. Rather than asking the question to the individual customer by going door to door, instead of that you should collect the information from the distributor of that particular area, of the salesman of that particular area. Because तुम्हाला माहीतच असतं की एका ठिकाणासाठी एखादा डिस्ट्रीब्युटर नेमलेला असतो, and that distributor having the knowledge regarding demand in that particular area. So for example, I want to collect the information regarding pharmaceutics. Okay, rather than going to the each and every medical, I will prefer to collect the information from the distributor of the pharmaceutical company for that district only. I will collect the information from that salesman or the distributor. त्याला माहीत असतं की बाबा सिप्लाच्या किती विकल्या जातात, रॅनबॅक्सीच्या किती विकल्या जातात, डॉक्टर रेड्डीच्या किती विकल्या जातात, मॅनकाइंडच्या किती विकल्या जातात. हे सगळं जे काही आहे फार्मास्युटिकल्समधलं, ही इन्फॉर्मेशन डोअर टू डोअर जाऊन प्रत्येक काय म्हणू शकतो आपण, प्रत्येक मेडिकलमध्ये जाऊन कलेक्ट करण्यापेक्षा आय विल प्रिफर टू कलेक्ट इट फ्रॉम दॅट सेल्समॅन ऑर दॅट डिस्ट्रीब्युटर. इट विल रिड्यूस माय टाईम ॲज वेल ॲज इट इज लेस एक्सपेन्सिव्ह. बट यू कॅन्ट से द इन्फॉर्मेशन विच इज कलेक्टेड फ्रॉम दॅट इज ऑथेंटिक. कारण कसं आहे, त्याला जिथं जास्त कमिशन मिळणार त्या कंपनीचं तो नाव तिथं घेऊ शकतो. म्हणजे ह्या पण गोष्टी तुम्हाला तिथं बघायच्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल बघा ना, की मी सातारामध्ये जर काही चिप्स वगैरे आणायला गेले तर मला तिथं कुठल्याही कंपनीचं अवेलेबल होतं. पण इफ आय एम लुकिंग इन रुरल विलेजमध्ये जर मी असं चिप्स वगैरे किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे घ्यायला गेलं तर तिथं जरा डमी किंवा लोकल कंपनीच्या ब्रँड्सचे चिप्स किंवा कोल्ड्रिंक्स मला बघायला
बघायला मिळतात. आता तिथल्या सेल्समनला मी विचारलं तर तो डेफिनेटली सांगणार माझ्या इथं लोकल ब्रँडलाच मागणी आहे. तो कोलाचं नावच घेणार नाही. का नाव घेणार नाही? बिकॉज त्याला तिथं त्या लोकल ब्रँडमधनं जर जास्त कमिशन मिळत असेल तर तो चांगल्या ब्रँडच्या वस्तू ठेवतच नाही. आणि मग तो जी आपल्याला इन्फॉर्मेशन देतो ती इन्फॉर्मेशन ऑथेंटिक असेल असं आपण म्हणू नाही शकत आहे, बिकॉज इट इज बायस्ड. बरोबर आहे. तर हा मुद्दा पण तिथं सेल्स फोर्समधून येतो. आणि म्हणून मग आपण तिसऱ्या मेथडकडे होतो. द थर्ड मेथड इज द एक्सपर्ट ओपिनियन मेथड. विदाउट अप्रोचिंग टू द कस्टमर और द सेल्समन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया, you should go for the expert opinion. Expert means the expert is hired for the particular, you can say the particular product, and they having the exact knowledge regarding the product, and they give you the best suggestions and estimation of your future demand. Let me consider the example of the automobile company, or you can say the examples of the technology like electronic appliances is there. तर त्यातले जे लोक एक्सपर्ट असतात त्यांना त्या प्रोडक्शनचं खूप चांगली माहिती असते आणि त्यामुळे ते तुम्हाला तिथं चांगलं गाईड करू शकतात. आता CNBC TV 18वर बघा दुपारी ड्राईव्ह नावाचा एक कार्यक्रम जो लागतो, ज्यामध्ये कुठल्या गाड्या लॉन्च होणार आहेत, कुठल्या कार लॉन्च होणार आहेत, कुठल्या 2 व्हीलर्स लॉन्च होणार आहेत, आणि त्यामध्ये कुठले कुठले फीचर्स आहेत, त्याच्या प्राइजेस काय, याचं कंपॅरिझन तिथे दिलं जातं. सजेशनसुद्धा एक्सपर्ट्समार्फत दिलं जातं. मग विथ द हेल्प ऑफ दॅट एक्सपर्ट ओपिनियन यू कॅन इझिली अंडरस्टँड व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ माय प्रोडक्ट, व्हॉट विल बी द डिमांड फॉर माय प्रोडक्ट, इन्स्टेड ऑफ आस्किंग टू द consumer. But this method is expensive because experts are not available free of cost. Always remember, they charge huge fees for it. आणि मग ते एक्सपेन्सिव्ह मेथड आहे. यामध्ये सुद्धा काही ड्रॉबॅक्स असतात, ते वी विल कंटिन्यू ऑन द नेक्स्ट लेक्चर. बट these are the type of, you can say, these are the types of method of demand forecasting. But if you want to engage the demand forecasting, if you want to do the demand forecasting, you should aware about the product, because the method for the demand forecasting is different with the different, you can say different with the different product. So here also they mention that in this method, like the quality opinion polling method, the sales force and the expert could be gathered to determine the emergent trend of the मार्केट. जी काही इमर्जिंग ट्रेंड आहे आत्ता, बाबा माझ्या प्रोडक्शनला किती मागणी राहणार आहे किंवा काय, तर हे सगळं आता फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला विचारलं या कंझ्युमर सर्वे थ्रू की मुलांनो तुम्हाला ऑटोमोबाईलच्या मागणीबद्दल काय वाटतंय, तर तुम्ही काय म्हणाल, मॅडम इट्स सो लॉकडाऊन, पीपल्स इन्कम्स आर फॉल डाऊन, दे आर नॉट डिमांडिंग फॉर द कार्स अँड ऑल. असं काही नाही आहे. इफ यू गो टू द शोरूम यू विल सी दॅट हाऊ मच क्राऊड इज देअर अँड एव्हरीबडी इज पर्चेसिंग द कार नाव. म्हणजे ह्या गोष्टी आहेत. आपण कंझ्युमर एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन देईलच असं आपल्याला सांगता येणार नाही आहे. सो इथं काय सांगितलं आहे बघा की दे आर कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग इमर्जिंग ट्रेंड. नेक्स्ट इज सुटेड फॉर द शॉर्ट टर्म डिमांड forecasting. Demand forecasting for the new product can be made by the qualitative technique. The next one is the opinion polling method of the demand forecasting are the kind, the consumer survey is there, Salesforce opinion method is there, and the Delphi method. What is the consumer survey? You can see here the survey method is one of the most common and the direct method to forecasting the demand in the short run. This method encompasses the future purchase plan of the consumer, their interventions, and the method the organization conducted the survey to determine the demand of their existing product. The survey method, it include the complete enumeration survey, sample survey, or the एंड यूज. एक लक्षात घ्यायचं, सर्वे मेथडचे पण आणि 3 टाईप्स पडतात की कंप्लीट इनॅमिनेशन सर्वे मीन्स यू आर कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम ईच अँड एव्हरी कंझ्युमर हू आर युझिंग युअर प्रोडक्ट. ओके. सेकंड इज द सॅम्पल सर्वे मेथड. हिअर यू आर नॉट आस्किंग द क्वेश्चन टू द ईच अँड एव्हरी कस्टमर, you have to select the sample from it, means the 1 person amongst the 10, 2 persons amongst the 20. It is the ratio actually, it's given by that particular researcher आणि त्याच्यानुसार सुद्धा इन्फॉर्मेशन गोळा केली जाते. कारण कसं होतं, प्रत्येकाला विचारत बसणं तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. आणि सो दॅट वी आर प्रिफरिंग द सॅम्पल सर्वे मेथड. अँड द लास्ट वन इज द एंड यूज. एंड यूज इन द सेन्स हू आर युझिंग दॅट फायनल प्रोडक्ट, तर त्याच्यावरून सुद्धा ते आपल्याला इन्फॉर्मेशन गोळा करता येऊ शकते. इट इज ऑल अबाउट द कंझ्युमर सर्वे. ओके. Here you can see that what is the meaning of end use method. This method is focused on forecasting of the demand for the intermediary goods. Under this method, the sales of the product are projected through the survey of its user, end user. For example, आता त्यांनी दिलेलं आहे की मिल्क इज द कमोडिटी विच कॅन बी यूज्ड फॉर द इंटरमिजिएटरी गुड्स फॉर द प्रोडक्शन ऑफ आईस्क्रीम अँड द डेअरी प्रोडक्ट. तर जे कोण एंड युजर्स आहेत त्यांच्याकडून जर तुम्ही इन्फॉर्मेशन गोळा केली तर तो मुद्दा येतो, तो कंझ्युमर सर्वे एंड युजरमध्ये येतो. अपार्ट फ्रॉम दॅट द सेल्स मेथड इज देअर. इन दिस मेथड द इन्स्टेड ऑफ अ कंझ्युमर द ओपिनियन फ्रॉम द सेल्समॅन ऑर द डिस्ट्रीब्युटर ऑफ दॅट पर्टिक्युलर लोकॅलिटी इज टू बी consider. It is also referred as the grassroots approach. It also the method to require the each sales at the company to make the individual forecast for his particular sales territory.
द कंपोजिट ऑफ ऑल द फोरकास्ट अँड द कॉन्स्टिट्यूट द सेल्फ फोरकास्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. एक लक्षात घ्या, ही द सेल्समॅन हॅव्हिंग द टोटल नॉलेज ऑफ हिज पर्टिक्युलर टेरिटोरी. त्याला माहिती असतं माझ्या भागांमध्ये कुठल्या गोष्टींची डिमांड आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्याकडून इन्फॉर्मेशन ती गोळा करू शकता. द मेन ॲडव्हान्टेज ऑफ दिस मेथड इज द ओन एम्प्लॉईज इझियर द फर्म टू डू इन द एक्सटर्नल पार्टीज. द मेन डिसएडव्हान्टेज ऑफ द सेल्स फोर्स मे बी गिव्ह द बायस्ड व्ह्यू. जसं मी तुम्हाला सांगितलं की एक गोष्ट आपल्यासाठी ॲडव्हान्टेज चांगला आहे की वी गेट इन्फॉर्मेशन इमिजिएटली, okay, without time consumption or the expenditure, but that salesman might give the bias idea to you because it depend upon his commission rate. So sometimes the information collected from this method does not consider as authentic. The last one is the Delphi opinion. It is also called as the expert opinion method. Here you are appointed the expert. In this method, seek the opinion of the group of experts through the mail about the expectations level of a demand. The identity of the expert is kept secret. This opinion exchange amongst the various experts and reaction are sought and analyzed. The process goes until the some sort of unanimity is arrived amongst the all expert. The advantage of this method to forecast reliable as the biased on the opinion people who know the product very well. The advantage of this method is subjective and not based upon the scientific analysis. Means इथं जे काही तुम्ही एक्सपर्ट हायर करणार आहात त्यांच्याकडनं तुम्ही इन्फॉर्मेशन गोळा करता. द आयडेंटिटी ऑफ द एक्सपर्ट शुड बी, आपण काय म्हणू शकतो की इट रिमेन्स अनडिस्क्लोजेबल इन फ्रंट ऑफ ऑल. तर तो मुद्दा तिथं सांगितलेला आहे आणि इथं मिळालेली इन्फॉर्मेशन इट इज कन्सिडर ॲज अ ऑथेंटिक बिकॉज द एक्सपर्ट हॅविंग द डीप नॉलेज अबाउट युअर production, so we call them the expert na. And the disadvantage of this method is the subjective and not based upon the scientific analysis. आता इथं पण subjectivity राहणार. Subjectivity means different with a different person. Those who are giving the high fees, the expert can give the answer in his favors. असंही बऱ्याच वेळेस आपल्याला बघायला मिळतं. अँड इट इज नॉट अ सायंटिफिक ॲनालिसिस ॲज वेल. तर हा मुद्दा तिथं आहे. इट इज ऑल अबाउट द डिमांड फॉरकास्टिंग. रिगार्डिंग दिस यू कॅन राईट डाऊन द नोट्स फ्रॉम दिस स्लाइड ऑल्सो. It is all about the consumer, you can say it is all about the demand forecasting and its method. For that just you have to focus on the opinion polling method. Statistically is not given in here. Just you have to focus on the consumer survey, Salesforce opinion and expert opinion. You should write the notes from this video also, or I am going to share the PPT regarding it with you. You can write it. Thank you so much.